बरं जरा कोकणाकडे वळूया. गेल्या वेळी आपण पाहिलं की आताच निवडणुका ज्या झाल्या त्याच्यामध्ये कोकणामध्ये फक्त राणे हा एकच विषय होता. म्हणजे असं मला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की रिटर्न्स ऑफ राणे म्हणजे या आधी देखील राणे होते मधल्या काळामध्ये इतर पक्षाचे नेते म्हणा किंवा यांचं देखील हे होतं पण यावेळी तर कोकण आणि राणे यांनी हे समीकरण जे आहे ते पुन्हा एकदा अधोरेखित झालं. शेवटी त्या मातीशी आमची वेगळी नाळ जुळलेली आहे. सन्मान्य राणेसाहेबांनी 90 पासून सिंधुदुर्ग असो आणि कोकणाशी एक वेगळं अतूट नातं निर्माण केलेलं आहे, भावनिक नातं निर्माण केलेलं आहे. किंबहुना एक कौटुंबिक नातं आमच्या सगळ्यांचं निर्माण असल्यामुळे राणेच्या कुटुंबाला जो कोकणातल्या जनतेने लोकसभा आणि विधानसभेला जो आशीर्वाद दिला, त्याच्यामुळे कोकणामध्ये तुम्हाला राणे तर दिसतीलच, पण त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष आणि युतीमध्ये असलेली शिवसेना, ज्या पक्षामध्ये आम्ही सगळेजण काम करतोय, त्या पक्षांची पण ताकद वाढत असताना तुम्हाला दिसेल.